ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील। मोदीजींसोबत ते आले। येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे विधानसभेच्या आधी जे अहंकारी आणि ज्यांनी सत्तेवर बसल्यानंतर बाळासाहेबांचे विचार पूर्णतः विसरले असे उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले आहे। कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो, कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पित करतो। अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंची खऱ्या अर्थानं आज काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे। मला असं वाटते विधानसभेच्या आधी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील आणि काँग्रेससोबत जे त्यांचे गठबंधन आहे, जे त्यांच्या शरद पवार साहेबांसोबत गठबंधन आहे, त्याला लवकरच ते बाय बाय करतील आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये भाजपसोबत येतील आणि मोदीजींना समर्थन करतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।